हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा, डी अँड एफ ब्लॉक इलेमेंट म्हणजेच ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट ह्या चॅप्टरचं हे तुमचं शेवटचं लेक्चर आहे. खूप इम्पॉर्टंट असं लेक्चर आहे, अगदी शॉर्ट लेक्चर आहे, ज्याच्यावर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. डायरेक्ट क्वेश्चनच आपण या ठिकाणी लिहितो. बघा, डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स. The F block element जे मित्रांनो which are present at the bottom of the periodic table that having two different series. त्यातली फर्स्ट series जी आहे that म्हणजे your lanthanide series 14 elementची, आणि त्याच्या खाली सेकंड series जी आहे that म्हणजे your actinide series. तर दोघं प्रकारचे जे इलेमेंट आहेत लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स, दोघं F block इलेमेंट आहेत. There are too much similarities बिटवीन these two types of element. ह्या दोघं एलिमेंट्समध्ये म्हणजे लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्समध्ये सिमिलॅरिटी आहेत. ॲज वेल ॲज देअर इज अ डिफरन्स बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये डिफरन्ससुद्धा आहे लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्समध्ये. तर असे व्हेरियस डिस्टिंक्शन्स जे आहेत, डिस्टिंक्शन पॉईंट जे आहेत त्या आपल्याला बघायचे आहेत. 2 मार्काला किंवा मे बी 3 मार्काला तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो. समजा 2 मार्काला क्वेश्चन जर विचारला गेला असेल तर यू हॅव टू राईट 4 पॉईंट्स ऑफ डिस्टिंक्शन. 2 मार्कासाठी 4 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. आणि द क्वेश्चन इज फॉर 3 मार्क्स. 3 मार्क्सचा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला गेला तर डेफिनेटली यू हॅव टू राईट 6 पॉईंट्स ऑफ डिस्टिंक्शन. म्हणजे 3 मार्कासाठी तुम्हाला 6 पॉईंट्स ऑफ डिस्टिंक्शन त्या ठिकाणी लिहावे लागतील. तर 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन जो आहे तुम्हाला ह्या टॉपिकवर विचारला जातो, डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बरेचसे डिस्टिंक्शन्स जे आहेत दोघांमधले ते आपण डिस्कस केले आहेत. ते आता या ठिकाणी फक्त आपल्याला परत रिपीट बघायचे आहेत की लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइडमध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय असणार आहे. बघा, जर आपण लॅन्थेनाइड्सचा विचार केला, व्हेरी फर्स्ट पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन, these lanthanides are the 4F series elements. 2 वेगळ्या series आहेत. These are the 4F series element. आणि जस्ट मागच्या लेक्चरला आपण ॲक्टिनाइड्स कंप्लीट केलं मित्रांनो, लेक्चर 7ला. हे लेक्चर नंबर 8 लास्ट लेक्चर तुमचं. आणि लेक्चर 7मध्ये आपण बघितलं की ॲक्टिनाइड्स जे आहेत, these ॲक्टिनाइड्स आर the 5F series element. पुढचं वाक्य आपण कंटिन्यू करू शकतो. आता 4F series आणि 5F series काय? तर जेव्हा तुम्ही लॅन्थेनाइडची सुरुवात करतात फ्रॉम सेरियम टू लुटेडियम, तर सेरियममध्ये F4F ऑर्बिटल फिलिंग व्हायला सुरुवात होते. तर लुटेडियम करेपर्यंत हळूहळू 4F14, 4F1 टू 4F14 म्हणून या ठिकाणी 4F ऑर्बिटल इज प्रोग्रेसिव्हली फिल्ड, successively filled. That's why these elements from cerium to lutetium, these are called as 4F series element. आणि इथं जर तुम्ही विचार केला थोरियम पासून, तर तुमचा अगदी शेवटचा लॉरेन्सियम जो आहे 90 to 103 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. तर 5F1 to 5F14 तसं 5F ऑर्बिटल प्रोग्रेसिव्हली सक्सेसिव्हली फिल्ड होतं. दॅट्स वाय ऑल दिस एलिमेंट फ्रॉम थोरियम टू लॉरेन्सियम, दीज आर कॉल्ड ॲज युअर ॲक्टिनॉइड्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांच्या पोझिशनचा जर विचार केला, पोझिशन पण याच्या अगोदर आपण डिस्कस केले मित्रांनो. व्हॉट इज द पोझिशन ऑफ लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स इन द पिरियॉडिक टेबल. दोघं जर एलिमेंट जे आहेत दोघांचा ग्रुप या ठिकाणी सारखा आहे. दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट इन ग्रुप 3 अँड पिरियड. मग तसंच जर आपण या ठिकाणी बघा ॲक्टिनाइड्सचा विचार केला मित्रांनो, तर ॲक्टिनाइडची पोझिशन काय सांगणार, परत ग्रुप सेम असणार आहे. मीन्स हियर दीज आर द एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन ग्रुप 3. जसं या ठिकाणी आहे ग्रुप 3, तसं हा पण असेल तुमचा ग्रुप 3. बट द पिरियड इज डिफरंट. याच्यातला जो पिरियड आहे मित्रांनो, जसं 6 पिरियड लिहिलेला आहे आपण या ठिकाणी, दीज आर द एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन पिरियड नंबर 7. दोघांची पोझिशन डिफरंट आहे. ग्रुप सारखा आहे पण पिरियड वेगळा आहे. 4F series, 5 series. बरोबर आहे. असे किमान 6 पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन तुम्हाला लिहायचे आहेत.
अँड नाव द थर्ड पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन. बघा या ठिकाणी मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं. इथे एक एलिमेंट मित्रांनो PM त्याचं सिम्बॉल आहे, प्रोमॅथियम. 61 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. दॅट वन इज अ सिंथेटिक. all elements are natural except promethium. सर्वचे सर्व एलिमेंट जे आहेत दॅट आर दी नॅचरली ऑकरिंग एक्सेप्ट दी प्रोमॅथियम. PM61 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. पण जर तुम्ही इकडच्या एलिमेंटचा विचार केला, ॲक्टिनॉइड्सचा विचार केला मित्रांनो, तर ओनली थोरियम आणि युरानियम 90 आणि 92. हा 90 आहे. 91 तुमचा प्रोटॅक्टेनियम आहे आणि 92 तुमचा युरानियम आहे. ओनली थोरियम अँड युरानियम आर नॅचरल. मग याच्या व्यतिरिक्त सर्व एलिमेंट जे आहेत दॅट ऑल एलिमेंट्स आर सिंथेटिक. इथं फक्त प्रोमेथियम सिंथेटिक आहे, इथं सर्वच्या सर्व सिंथेटिक आहेत. हे दोघं सोडले तर लक्षात आलं. दिस इज अ थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन. बघा याच्यावरून आपण फोर्थ कॅटेगरी किंवा फोर्थ पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन सांगू शकतो. प्रोमेथियम जो आहे ओनली व्हेरी इम्पॉर्टंट, ओनली प्रोमेथियम PM इज रेडिओ ॲक्टिव्ह इन नेचर. फक्त प्रोमेथियम असा एलिमेंट आहे मित्रांनो की जो रेडिओ ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवतो. तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. त्याच्या न्यूक्लियसमधून रेज जे आहेत ते बाहेर पडतात. बट हिअर इफ यू कन्सिडर दी ॲक्टिनॉइड्सचा जर आपण विचार केला, हिअर ऑल ॲक्टिनॉइड्स आर रेडिओ ॲक्टिव्ह. हे पण रेडिओ ॲक्टिव्ह, नॅचरली आहेत पण रेडिओ ॲक्टिव्ह, नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह दाखवणार आहेत. सर्वच्या सर्व एलिमेंट फ्रॉम थोरियमपासून तर लॉरेन्सियमपर्यंत ऑल आर रेडिओ ॲक्टिव्ह. हेअर ओनली प्रोमेथियम तो सिंथेटिक आहे, तोच रेडिओ ॲक्टिव्ह आहे. इथं ऑल आर रेडिओ ॲक्टिव्ह. जे नॅचरल आहेत, सिंथेटिक आहेत, सर्वच्या सर्व एलिमेंट जे आहेत मित्रांनो ऑल आर युअर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. बघा 4 पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर 5th पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन आहे these elements generally if you consider, मागच्या लेक्चरला आपण बघितलं आहे, these elements shows the oxidation state +3 and along with +3 they shows +2 and +4 oxidation state. beside +3 व्यतिरिक्त beside +3 these element means lanthanide shows 2 different oxidation state, that is +2 and +4. And here if we consider the actinoids, again it shows the +3, but beside +3 it shows +2, +4, then +5, +6 and again +7 oxidation state. हे ऑक्सिडेशन स्टेटमध्ये व्हेरिएशन खूप दिसतंय मित्रांनो तुम्हाला. इथं फक्त +3 तर कॉमन आहेच दोघांमध्ये आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त +2 आणि +4 दोनच वेगळे ऑक्सिडेशन स्टेट आहेत. इथं +2, +4, +5, +6, +7 these are the different oxidation state shown by your actinoid. व्हेरी इम्पॉर्टंट. बघा या ठिकाणी आता व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवत आहेत मित्रांनो. त्याच्यावरूनच आपण सांगू शकतो हे जास्त व्हेरिएशन दाखवत नाही, इकडे व्हेरिएशन जास्त आहे. therefore they having less tendency to form complexes. कॉम्प्लेक्स कंपाऊंड याच्या अगोदर बघितलं आपण. कोऑर्डिनेशन कंपाऊंडवर एक सेपरेट चॅप्टर आपण बघितलं आहे. मोस्ट ऑफ द DNA ब्लॉक एलिमेंट्स फॉर्म द कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं आपण त्या ठिकाणी म्हटलं आहे. मोस्ट ऑफ द D ब्लॉक एलिमेंट दॅट इज ट्रान्झिशन एलिमेंट अँड A ब्लॉक एलिमेंट दॅट इज इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे ॲक्टिनॉइड्स, लॅन्थेनाइड्स shows the tendency to form the complex or form the complexes. Why? Because they are having a variable oxidation state. बरोबर. मग जर आपण ह्या कंपाऊंडचा विचार केला मित्रांनो, ह्या एलिमेंटचा जर विचार केला तर याच्यात ऑक्सिडेशन स्टेट ह्याची जास्त व्हॅरी होत नाही आहे.
म्हणून ते जास्त टेंडन्सी पण दाखवत नाही आहे. therefore they having less tendency or they shows less tendency to form the complexes. मग त्याच्या कंपॅरेटिव्ह जर तुम्ही इकडे विचार केला, they shows more tendency, जस्ट एक वर्ड जो आहे तो चेंज करायचा आहे, more tendency, they shows more tendency to form the complexes. जास्तीत जास्त त्यांची टेंडन्सीज ते कॉम्प्लेक्स तयार करायची किंवा याच्या कंपॅरेटिव्ह तुम्ही विचार जर केला त्याची टेंडन्सी जास्त असणार आहे. ओके सॉरी. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट ऑफ डिस्टिंक्शन आपल्याला बघायचं आहे. हिअर दी आयन्स आर फेअरली कलर्ड. यांचे जे आयन्स आहेत मित्रांनो, म्हणजे लॅन्थेनाइडचे जे आयन्स आहेत, दे हॅविंग द फेअरली कलर्ड. बट इफ यू कन्सिडर द आयन्स ऑफ द ॲक्टिनॉइड्स, दे आर डीपली कलर्ड. डीप कलर, डार्क कलर म्हटलं तरी चालेल. दीज आर फेअरली कलर्ड, फिकट ज्याला म्हणू शकतो आपण. बट हिअर दीज आर डीपली कलर्ड. वेगळे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी देऊ शकतो की डीपली कलर्ड कुठल्या कुठल्या आयन्सचं असणार आहे किंवा आयन्स दाखवणार तुम्हाला. जसं युरॅनियम आयन तुमचा जो आहे, युरॅनियम +3, +3 ऑक्सिडेशन स्टेट कॉमन आहे मित्रांनो, बरोबर आहे. दॅट हॅव्हिंग दी डीप रेड कलर किंवा डार्क रेड कलर. पण इकडचे जे आयन्स असतील दॅट हॅव्हिंग दी फेअर कलर. तसं जर तुम्ही युरॅनियम +4चा जर विचार केला मित्रांनो, तर युरॅनियम +4 जो आहे दॅट शोज दी ग्रीन कलर. ह्या पद्धतीने फेअर कलर आणि डीप कलर हा एक पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन बिटवीन दे डू नॉट फॉर्म दी. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला हा डिस्टिंक्शन तुम्ही डेफिनेटली जेव्हा जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनॉइड्स, तो तुम्ही लिहिलाच पाहिजे. अँड दॅट डिस्टिंक्शन इज दे कॅनॉट फॉर्म्स ऑक्झोकटाइन्स. लॅन्थेनाइड जो आहेत, लॅन्थेनाइड कॅनॉट फॉर्म दी ऑक्झोकटाइन्स. बट हे जे इथे ऑक्झोकटाइन तयार करत नाहीत. बट इफ यू कन्सिडर दी ॲक्टिनॉइड्स, दे हॅव्हिंग टेंडन्सी टू फॉर्म द ऑक्झोकटाइन. दे फॉर्म्स दी ऑक्झोकटाइन. आता ऑक्झोकटाइन काय असेल रे? इलेमेंट ऑफ लॅन्थेनाइड आणि ऑक्सिजन असा कटायन तयार होत नाही. पण इलेमेंट ऑफ ॲक्टिनॉइड जो असेल कुठला तरी, तो ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊन एक आयन तयार करतो, पॉझिटिव्हली आयन तयार करतो. दॅट वन इज कॉल्ड दी ऑक्झोकटाइन. दे डू नॉट कॅनॉट फॉर्म द ऑक्झोकटाइन. बट हिअर these are the elements, actinoids, they easily forms the oxocation. This is the very important point of distinction. जसं याच्यातला UO2+2 बघा, युरानियम आणि ऑक्सिजन एकत्र आला आहे म्हणून तो ऑक्झोकटायन झाला. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तो कटायन असणार आहे. दिस इज दी वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. किंवा PuO एकच सिंगल ऑक्सिजन, याच्यामध्ये 2 ऑक्सिजन आहेत. किंवा युरॅनियम ऑक्सिजन एकत्र येऊन जिथं 2 ऑक्सिजन आहेत तिथं एकच ऑक्सिजन आहे, तसा सुद्धा कटायन या ठिकाणी तयार होईल. बट हिअर इट इज नॉट अ +2, इट्स अ +1, जस्ट +1. तर अशा पद्धतीने ऑक्सिजन आणि इलेमेंट फ्रॉम युअर ॲक्टिनॉइड सीरीज एकत्र आल्यानंतर तो पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार झाला आहे. दॅट्स व्हॉट इज कॉल्ड दी ऑक्सिजन आहे, ऑक्झोकटाइन. These elements from the actinide series can form the oxocation, but the element from the lanthanide series cannot form or unable to form the oxocations. Here similarly, in case of your actinoids, very important. ॲक्टिनॉइड सिरीजमधलं खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक किंवा पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन आपल्या ठिकाणी बघायचं आहे.
तर हायड्रॉक्साइड्स यांची जे हायड्रॉक्साईड आहे, सपोज दॅट एम इज द मेटल फ्रॉम द लॅन्थेनाइड सिरीज किंवा ॲक्टिनाइड सिरीज, याने जर असा कंपाऊंड तयार केला MOH, OH आला म्हणजे काय रे, तो हायड्रॉक्साईड असणार आहे मित्रांनो, बरोबर आहे. MOH म्हणजे हायड्रॉक्साईड, हायड्रॉक्साईड ऑफ द लॅन्थेनाइड्स, लॅन्थेनाइडचे हायड्रॉक्साईड. दीज आर less basic, or they forms the less basic hydroxide, or the nature of these hydroxide is less basic. But here hydroxides म्हणजेच MOH are more basic in nature. याची जी हायड्रॉक्साईड तयार होतील, ॲक्टिनॉइड इलेमेंट जो हायड्रॉक्साईड तयार करेल तो मोर बेसिक असेल, आणि हा जेव्हा तयार करेल तेव्हा तो लेस बेसिक असेल. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन आहे. हिअर द कॉन्ट्रॅक्शन इज रिलेटिव्हली लेस. कॉन्ट्रॅक्शन इज रिलेटिव्हली लेस. कालच्या लेक्चरला तुम्हाला हे सांगितलं, बरेचसे पॉईंट आपण डिस्कस केले होते. बघा, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आहे, ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन आहे. कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे, व्हॅन यू ट्रॅव्हल इन अ सिरीज, atomic number increases, electrons are added successively into the same orbital, same cell. म्हणून साईज वाढायचा प्रश्न नाही आहे. पण ड्यू टू न्यूक्लिअर अट्रॅक्शन, outermost cell gets attracted toward the nucleus, means there is a contraction takes place here. इन बोथ केसेस देर इज अ कॉन्ट्रॅक्शन. दोघं केसेसमध्ये कॉन्ट्रॅक्शन आहे, पण याचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे इट इज रिलेटिव्हली लेस. अँड हिअर वी कन्सिडर द कॉन्ट्रॅक्शन, इट इज रिलेटिव्हली मोर ॲज कम्पेअर टू लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनपेक्षा इकडचं कॉन्ट्रॅक्शन जास्त आहे, इकडचं कॉन्ट्रॅक्शन कमी आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे दोघं जे सिरीजेस आहेत किंवा दोघं जे इलेमेंटचे ग्रुप्स आहेत ॲप ब्लॉक इलेमेंटमध्ये, लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज, दोघांमध्ये सिमिलॅरिटी भरपूर आहेत. जसं आपण ऑक्सिडेशन स्टेट +3+3, बोथ आर द एलिमेंट्स ऑफ ॲप ब्लॉक, बोथ आर द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 3, हे सिमिलॅरिटीज झाल्या, बरोबर आहे. तर जशा सिमिलॅरिटीज आहेत तशा डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स पॉईंटसुद्धा त्यांच्यामध्ये आहेत, आणि याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. म्हणून विचारला गेला तुम्हाला 4 पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन किंवा मॅक्सिमम 6 पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन लिहायचे असतात, आणि त्याच्यापेक्षा जास्त आपण लिहिले आहे 10 पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन जे आहेत ते आपण या ठिकाणी लिहिले आहेत. मित्रांनो, याच्यासोबतच तुमचं हे जे चॅप्टर आहे दॅट इज ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स, म्हणजेच तुमचं डी अँड ॲप ब्लॉक इलेमेंट, हे चॅप्टर या ठिकाणी तुमचं कंप्लीट झालं आहे मित्रांनो. म्हणून व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा, सर्व व्हिडिओज रिपीटेडली बघून टाका. खूप सिम्पल इंटरेस्टिंग असं हे चॅप्टर आहे. थरोली जर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास केला तर याच्यावर एंट्रन्सचा कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला, बोर्डाचा कुठलाही क्वेश्चन विचारला गेला तर सहज तुम्हाला ह्या चॅप्टरचा क्वेश्चन अटेम्प्ट करता येऊ शकतो. फारसा डीप स्टडी न करता तुम्ही या ठिकाणी सहज याचा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात. आणि बोर्डाचा क्वेश्चन्समध्ये तर डिस्टिंक्शन असणार आहे किंवा बाकीचे याच्या अगोदरचे टॉपिक्स जे तुम्हाला सांगितले मी त्याच्यावर तुम्हाला तो क्वेश्चन जनरली विचारला जातो. कॅरेक्टरिस्टिक जे आहेत डी ब्लॉक इलेमेंटचे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. जनरल प्रॉपर्टीजवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. अगदी छोटे छोटे टॉपिक्स जे आपण घेतले आहेत त्या टॉपिक्सला व्यवस्थित बघा, व्हिडिओ रिपीटेडली बघा आणि त्या पद्धतीने ह्या चॅप्टरची तयारी करा. चॅप्टर ॲक्च्युली जर बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द पार्ट त्याच्यातला जो आहे तो फारसा डिफिकल्ट तुम्हाला वाटणारा नाही आहे आणि वेटेज मात्र खूप जास्त ह्या चॅप्टरचं 6 मार्कांचं वेटेज ह्या चॅप्टरचं आहे. म्हणजे चॅप्टरच्या लेंथचा जर विचार केला, व्हॉल्यूमचा जर विचार केला तर व्हॉल्यूमच्या कंपॅरेटिव्ह त्याचं वेटेज खूप जास्त दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कमी अभ्यासाने जास्त वेटेज, जास्त मार्क्स मिळून देणार असं हे चॅप्टर आहे. म्हणून सर्व व्हिडिओज जे आहेत ते व्यवस्थित रिपीटेडली बघा. म्हणजे कुठलाही क्वेश्चन तुम्हाला त्याच्यावर विचारला गेला तर सहज तो क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण थांबणार आहे. अगेन फायनली इट्स माय हम्बल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय बाय.